राज्यातील 29वी महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. अर्थसंकल्पीय सभेत 100 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावर जोरदार खडाजंगी झाली. यावरून सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत हा भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. याआधी प्रशासक राज असल्यामुळे 100 कोटींच्या घोटाळ्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं सत्ताधारी सदस्यांनी सांगितलं. दरम्यान आकडेवारी लिहिताना मनपा प्रशासनाकडूनच झालेली ही चूक असून 100 कोटींचा घोटाळा वगैरे झालेला नाही असं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. यावरून अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी सदस्यांनी केली आहे. दरम्यान शहरातील पालिकेच्या मालकीचे अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्स असून त्यांच्याकडून भाडे का वसूल केले जात नाही, ही बाब उत्पन्न वाढीची आहे, त्यामुळे अर्थसंकल्पात का घेतले जात नाही असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला. यावरूनही बराच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय मोती तलावात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती कधी बसवणार याबाबत 15 वर्षांपासून नुसती प्रक्रिया सुरू असल्याचा मुद्दा भाजपच्या ॲडव्होकेट रीमा काळे यांनी उपस्थित केला. आरोग्य आणि शिक्षणासाठी अर्थसंकल्पात नगण्य तरतूद असल्याचा मुद्दा शिवसेनेचे दुर्गेश कटोटीवाले यांनी उपस्थित केला. दरम्यान या सभेत पालिकेचे बांधकाम अभियंता अत्यंत भ्रष्टाचारी असल्याचा आरोप रीमा काळे यांनी करताच सदस्यांनी जोरदार बाक वाजून समर्थन केले. डिजिटल महाभूमीसाठी विनोद काळे, जालना. योजनाचा उपकार आहे, हे दोन्ही आपल्याला शासनालाच जमा करावं लागतात. त्याची मागच्या वर्षी जी रोजगार हमी योजना उपकर जो होता 2,82,00,000 होता, यावर्षी देखील 2,82,00,000 आपण तो ॲज इट इज कंटिन्यू करू. बोलू इच्छितो सर. खरं तर आपण कोणत्या दिशेने चालले, आता तुम्ही यामध्ये 2,83,00,000 रुपये शिक्षण असंच म्हणणं आहे आपलं, बरोबर आहे. आताचा सध्याच्या याच्यात तुम्ही जे शिक्षणाचा कर लादलेला आहे आणि शिक्षणाकडे आपल्याला जे पाहिजे शिक्षण आणि आरोग्य मिळून 1,27,00,000 रुपये तुम्ही शिक्षणाला आणि 71 कोटी रुपये तुम्ही रोजगाराला आरोग्याला सॉरी आहे ना. काय शिक्षणाला 71 बघा ना, काय शिक्षण 3,70,00,000 आहे. तुम्ही आम्हाला काय दिलं इथं सर? हे मागचं पेज बघा ना तुम्ही डिटेल्स मध्ये. नाही, इथं समोरचं पेज दोन्ही मिळून 6,52,00,000 आहे सर, बरोबर. हो. आता शिक्षणासाठी आपण खरं तर जास्त पैसे बजेटमध्ये आणायला पाहिजे होते, कारण माझ्या प्रभागात सर तो विषय तसा नाही. नाही. मी आपला थोडंसं ब्रीफ करतो सर. मी ब्रीफ करतो. शिक्षण कर जो अभिप्राय घेत आहात तो कदाचित चुकीचा आहे. मी जो म्हणतोय शिक्षण उपकर हे आपली जमा आहे आणि आपल्याला ते शासनाने जमा करावं लागतं, तो वेगळा विषय.